समीर बॉस आहे आणि यश एम्प्लॉय. इंटरेस्टिंग. कारतोंडे म्हणतायत ते खरं असेल तर मज्जा येणार आहे. कारतोंडे, तुम्ही ऑफिसला जा, मी पोचते नंतर. बघूया तरी बॉस आणि एम्प्लॉई मधला हा खेळ किती रंगलाय. मॅडम, तुम्ही जर ऑफिसला येणार असाल तर थांबतो थोडा वेळ मी. आपण दोघे एकत्र जाऊ, म्हणजे कॅबचे पैसे वाचतील माझे. नाही ठीक आहे, मीच आधी जातो, तेच बरोबर. आउट. हो. मॉर्निंग सर. काय रे, का आज उशीर झाला? सॉरी यार, लेट झाला. सॉरी मला नको म्हणू, समीर सरांना म्हण. त्याची काही गरज नाहीये. काय? समीर सरांना का सॉरी म्हणू? नाही म्हणजे मी लकी आहे ना त्यांच्यासाठी, म्हणून मला असं वाटतं काय गरज आहे. समीर सर आपल्याशी चांगले वागतात म्हणून असा त्यांचा फायदा नाही घ्यायचा. अगं बाई, मी फक्त मस्करी केली. मी त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं की मला लेट होणार आहे. हा मग ठीक आहे. बघा मॅडम, माझ्यावर विश्वास नसेल ना, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तो बघा, तो यश, सॉरी यश सर, त्या एम्प्लॉईच्या डेस्कवर बसले. आणि समीर सर, तो समीर आत केबिन मध्ये बॉसच्या जागेवर बसलाय. तुमच्या हातात फाईल्स कसल्यात? या फाईलवर सरांची सही घ्यायची आणि ही फाईल अकाउंट चेक करायला स्टाफ मेंबरला द्यायची. ठीक आहे, पिऊनला बोलवा आणि आत्ताच हे फाईल्स द्या. ठीक आहे. सुरेश, येस सर. ही फाईल सरांना दे, याच्यावर त्यांची सही घ्यायची आणि लगेच परत ये. समीर सर, ही फाईल तो आपला साधा एम्प्लॉई आहे ना, हल्ली जॉईन झालाय काही महिन्यापूर्वी. जा, त्याला दे जा. येस सर. हां घारतोंडे सरांनी फाईल दिली. हां ओके. यश, हा खेळ तुम्ही का आणि कशासाठी खेळताय हे मला माहित नाही, पण एक मात्र नक्की, खेळ जरी तुम्ही सुरू केला असलात ना तरी संपवणार मी, आणि या खेळात जिंकणारही मीच. काय चाललंय हे? माझ्याच ब्रांचमध्ये हा समीर माझ्याच चेअरवर बसतोय बॉस बनून, आणि यश बाहेर एम्प्लॉय बनून. मी असॉर्टेड व्हेजिटेबल्स सांगितले होते. हे काय? हा उपमा आहे मॅडम. ते दिसतंय मला. मला खायचं नाहीये, हे घेऊन जा.
मॅडम हे तुमच्यासाठी नाही, मोठ्या सरांसाठी केलंय. ते इथेच बसतात ना या खुर्चीवर, म्हणून ही डिश इथे ठेवली. हो आय सी. म्हणजे मी इथे हेड ऑफ द फॅमिलीच्या खुर्चीवर बसली आहे, ह्याला तुझी हरकत आहे का? काय हरकत नाही. मी सहजच इथे. काय हरकत नाही, बसा. पण काय आहे सुद्धा एक लक्षात ठेवा, मान हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. बसा बसा बसा, ऑफकोर्स. प्लीज प्लीज बसा. गुड मॉर्निंग सेमी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग यश. दिवाळीला मी ऑफिसच्या सगळ्या लोकांना घरी बोलवलंय आणि माझी मित्रमंडळी त्यांच्या परिवारासह येतील. सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे. ऑफकोर्स पप्पा, यू जस्ट डोंट वरी. दिवाळी पार्टीची सगळी अरेंजमेंट्स ऑलमोस्ट होतच आली. म्हणजे फ्लावर डेकोरेशन, लाईट्स आर ऑलमोस्ट डन. मी दुबईहून आपल्या गेस्टसाठी ड्रायफ्रुट्स आणि स्पेशल चॉकलेट्स मागवले. आणि दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या गेस्टना एक एक सोन्याचं आणि चांदीची वस्तू शिवाय फ्रेंच वाईन देणार आहोतच. सगळं बदललंय आजकाल. व्हॉट? बदललंय म्हणजे काय आजोबा? म्हणजे आमच्या वेळची दिवाळी फारच वेगळी होती, साधी पण सुंदर. येस, तुझ्या आजी आणि मी दारासमोर दिवाळीची पणत्या लावायचो, नंतर कंदील लावायचो, दारासमोर सुंदरशी रांगोळी काढायचो. असा झगमगाट वगैरे नव्हता त्यावेळा. खायला घरचा फराळ असायचा, जीवाला जीव देणारी 4 माणसं घरी यायची. हाऊ मिडल क्लास. कुटुंबासमवेत आपण दिवाळी साजरी करायचो. शेवटी सण म्हणजे काय ना, आपल्याला आपली वाटणारी जी माणसं असतात त्यांच्या समवेत आपण जो वेळ काढतो त्याला सण म्हणायचं. हां, मी जरा आलोच. तू कुठे चालला? खाऊन घे ना. नाही, मला 1-2 कॉल्स करायचे महत्वाचे, मी आलो. मला वाटतं मी सणाचा उल्लेख केला, कुटुंबाची आठवण झालेली दिसते. यश, प्रत्येक वेळा सावलीसारखा तो तुझ्याबरोबर असतो. यावेळी तू पण त्याच्यावर असायला हवंस असं मला वाटतं. शुअर. सुनबाई, तुम्ही तुमची पार्टी वगैरे जरूर करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर. परंतु दिवाळीसारखा सण हा कुटुंबात समवेत साजरा करण्याची पद्धत असते, एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. ऑफकोर्स. आता ऐन दिवाळीत फटाक्यांची माळच लावते बघा.